पालिका निवडणुकीतील प्रभाग 3 मधील महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे उमेदवार रोहित कारंपुरी, महानंदा शिरसीकर, रमाबाई पांडगळे, सिद्धाराम चाकोते यांच्या प्रचारार्थ बुधवारी सकाळी होम टू होम प्रचार फेरी काढण्यात आली। ही फेरी घोंगडे वस्ती परिसरातून माजी नगरसेवक उदयशंकर चाकोते यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली। प्रभागाच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रभागातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन माजी नगरसेवक उदयशंकर चाकोते यांनी केले। ह्या वॉर्डात इलेक्शन लागले नाहीत आणि 5 वर्षानंतर मागचे 4 वर्ष कुठलेही कामं नाहीत। लोक कंटाळलेत आणि आम्हाला खरं एवढं चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे की लोकांचं म्हणणं एकच आलं आहे, हा टाईमला आम्ही बदल करणार। आता लोकांनी ठरवलं की बदल करायचं आणि काँग्रेस पक्षाला निवडून द्यायचं, काम करणाऱ्या माणसं निवडून द्यायचं आहे। कारण त्यांना माहीत आहे की हे लोक फक्त BJPच्या नावाखाली निवडून येतात आणि पुढं कुठलंही काम करत नाहीत। त्यांना काय वाटतं आहे की आमचं पक्ष आहे, आम्हाला निवडून येतो, पण लोकांना माहीत आहे लोकल लेवलची बॉडी आहे। ह्या बॉडीला रोज देण्याची कामं लेट असो, तो माहीत आहे ड्रेनेज काम असो, रोड असो, रस्ता असो, आणि सगळ्यामध्ये कुठलंही त्यांनी काम केले नाहीत। सगळ्यात महत्त्व म्हणजे स्मार्ट सिटी जे सोलापूरला कसला पैसा आपल्याला मिळाला, आपलं नशीब एवढं भारी होतं की हे स्मार्ट सिटीचे 1000 कोटी रुपये मिळाले। ह्या 1000 कोटी त्यांनी कुठलाही फायदा करू शकले नाहीत। गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आले, इथून काम केले, कॉन्ट्रॅक्टर सोडा गुजरातचे, नंतर तिथे प्रॉपर तिथे वर्कर बी तिथले आलेत, त्यांनी कामं केले, नंतर कामं थोडं आधार केले। मग इथल्या लोकल लेवलने ते कामं ह्या जे माझे नगरसेवक होते त्यांनी काय पद्धतीने हाताळले हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। कारण या ठिकाणी हे जे काम करताना त्यांनी एवढं खालच्या पातळीचे कामं केलेत, आज त्या कामाचं असं एवढं बेकार पोझिशन आहे। त्या ठिकाणी लोक परत ड्रेनेज लाईन चुकप आलेत। मास्तर पाता गेलं तर 20 वर्षाचं कामाचं आपलं गॅरंटी होतं, पण 20 महिने नाही, 2 महिने पण काम टिकलं नाही। अशाप्रमाणे हे जे कामाची पद्धत आहे, लोकांना होणार त्रास। आम्ही 100% कामाच्या माध्यमातून आपण जसं बघितलं सोलापूर आलेलं पाईपलाईन आणि शिंदेसाहेबांनी केलेलं कामं आणि ह्या सोलापूरचे विकास आम्ही ज्याप्रमाणे केलं आहे ते मागच्या 10 वर्षामध्ये पूर्ण थांबलं। परत ह्या सोलापूरला आपल्याला आपल्या विकासाचं कामं येण्यासाठी आमच्या मतदारांना तुम्ही भरघोस मताने मतं द्या आणि जे न काम करणारे आहेत, जे फक्त 9 वर्ष फक्त एन्जॉय केले, आपलं पदाचा फक्त गैरवापर केले, अशा लोकांना तुम्ही त्यांच्या घरी बसवा, धडा शिकवा। आज तुम्ही हा धडा शिकवला नाही तर 100% उद्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप मोठा याचा भुगतान लगावं लागेल। म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये परत एकदा आम्हाला संधी द्या आणि आम्हाला बरोबर मताने मतदान विजयी करा। या प्रसंगी महाविकास आघाडीसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।